तर बघा आता आपण आत एंटर झालेलो आहोत की मेट्रोमध्ये आणि आपली मेट्रो ही स्वारगेटच्या दिशेने निघाली। छान गोष्ट म्हणजे PCMC टू स्वारगेट जो आहे आपला जो डिस्टन्स तो फक्त आपल्याला 35 मिनिटांमध्ये कव्हर होतो आणि तो पण फक्त 30 रुपयामध्ये। पण याच्याच उलट बघितलं तर आपण बसनं जो आहे तो आपल्याला कमीत कमी 1.5 तास लागतो आणि आपल्याला ट्रॅफिक वगैरे ह्या गोष्टींमधून पण आपण थोडं वाचू शकतो। तर आपण आता बोपडीपासून ही गाडी आपली टर्न घेत आहे आणि ते शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट या मार्गे जात आहे। अजून आपल्याला जी आता शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट नंतर आपल्याला एक मुठा नदी लागते। मुठा नदीच्या अंडरग्राउंड ही गाडी जाती तरी पण मला वाटते जवळपास हे एक 100 फुटापर्यंत हे अंडरग्राउंड ट्रेन जात आहे आणि ते आपल्याला एक असं म्हणजे मस्तपैकी असं पाहायला पण मिळतं की जशी आपण ओव्हरब्रिजवरून जशी गाडी जाते तसेच ते अंडरग्राउंड कशी जाते हे पण आपल्याला बघायला मिळेल। आता खूपच असं छान आपण ज्यावेळेस ओव्हरब्रिजवरून जातो ते वरचा नजारा किती छान दिसतो आणि तोच आता हळूहळू आपण गाडी हे अंडरग्राउंड जाताना दिसेल आपल्याला की जे मुठा नदी लागेल त्याच्या अगोदरच ते अंडरग्राउंड असे जायला सुरुवात होती आहे। हे पहा आता मस्तपैकी अशी हे अंडरग्राउंड चाललेले आहे छानपैकी। जवळपास आपण भूमीलगतपासून एक 80-100 फूट आपण अंडरग्राउंड आता चाललेले आहे। हे बघा हे खूपच असं छानपैकी असं अंडरग्राउंड गेलेलं आहे आणि आपण असं अंडरग्राउंडच्या टनेलमध्ये एंट्री केलेली आहे। हे तर आपण आता पोचलेलो आहे स्वारगेट स्टेशनला आणि आता आपण बघूयात स्वारगेट स्टेशन आणि हे बघा छान या ठिकाणी आपण स्वारगेट स्टेशनचं नजारा पाहत आहोत की खूप असं छानपैकी फुलांची सजावट वगैरे केलेली आहे आणि मस्तपैकी हे असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं आणि किती छानपैकी असं हे सजवलं आलेलं आहे। पूर्ण रेड कार्पेट्स, फुलांच्या माळा आणि तिथले जे पिक्स ठेवलेले आहेत ते पण खूप असे अप्रतिम लावलेले आहेत। स्टेशन हे पुण्यातलं सर्वात मोठं स्टेशन बनवलेलं आहे आणि खूप असं अप्रतिम बनवलेलं आहे जेणेकरून तुम्ही इथं सर्वांनी इथं एकदा भेट द्यावी खास मेट्रो स्टेशन पाहण्यासाठी। आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जवळपास 6 मजली 6 फ्लोअर्स खाली आहेत। याचं पार्किंग 6 फ्लोअर्स खाली आहेत। भारतामध्ये सर्वात मोठं असं हे अंडरग्राउंड पार्किंग केलेलं आहे ते आणि स्टेशन पण हे मला वाटतं पुण्यातील सर्वात मोठं स्टेशन जे मेट्रो स्टेशन्स आहेत। आणि हे काल या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन आपल्या माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर आणि ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर आणि देवेंद्र फडणवीस सर आणि अजितदादा पवार हे सर्व उपस्थित होते आणि या उपस्थितीत मस्त हा सोहळा संपन्न झालेला आहे।